आता बघूया आपण रिअल वर्ल्ड मॅनेजमेंट. जगातील मोठ्या बिझनेस स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये लीडरशिप आणि क्रायसिस मॅनेजमेंट शिकवण्यासाठी लाखो रुपयांची फी घेतली जाते. पण वारी ही अशी खुली शाळा आहे, असं खुलं कॉलेज आहे जिथे पुस्तकी ज्ञानाशिवाय थेट प्रॅक्टिकल मॅनेजमेंट शिकायला मिळतं. वारीत चालणारे चोपदार, दिंडी प्रमुख, स्वयंसेवक ज्या पद्धतीने लाखो लोकांच्या प्रवासाचे, राहण्याचे, खाण्यापिण्याचे नियोजन करतात, ते पाहून आजचे मोठे कॉर्पोरेट लीडर्सही थक्क होऊन जातील. आपल्या टीमला पुढे कसं न्यायचं. वारी आपल्याला शिकवते की कठीण परिस्थितीत शांत राहून आपल्या टीमला सोबत घेऊन पुढे कसं जायचं. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये ज्याला आपण टीम बिल्डिंग म्हणतो, त्याचे सर्वात जिवंत आणि सेंद्रिय उदाहरण म्हणजे आपली वारी. वारीमध्ये मी हा शब्द गळून पडतो. आम्ही ही भावना जन्माला येते. अनोळख्या व्यक्तींना मदत करणे, इतरांच्या सुखात सुखी होणे आणि दुःखात धावून जाणे, यातूनच माणसाचा इमोशनल इंटेलिजन्स इक्यू कमालीचा वाढतो. आजच्या स्पर्धेच्या युगात डिप्रेशन पासून दूर राहण्यासाठी आणि लोकांमध्ये मिसळण्यासाठी ही सर्वोत्तम थेरपी आहे. आजची पिढी इंटरनेट, एसी आणि आलिशान गाड्यांशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नाही. पण वारीमध्ये आपल्याला मिनिमलाइज म्हणजेच कमीत कमी साधनांमध्ये आनंदी कसे राहायचे ते शिकवते. पायात चप्पल नाही, डोक्यावर छप्पर नाही, पाऊस असो, ऊन असो, जमिनीवर झोपून वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू असतं ना, ते कोणत्याही 5 स्टार हॉटेलच्या विकत घेतलेल्या रूममध्ये मिळत नाही. हे वारीचं सर्वात मोठं अध्यात्म आणि मानसिक विज्ञान आहे. अनेकांना असा गैरसमज होतो, की वारी फक्त जुन्या किंवा वयस्कर पिढीसाठी आहे. पण आजचे चित्र पूर्ण बदलले आहे. आज आय-टी प्रोफेशनल्स, डॉक्टर, इंजिनियर, तरुण विद्यार्थी, जेनजी मोठ्या संख्येने आपल्याला वारीमध्ये सामील होताना दिसतात. हे तरुण फक्त वारीत चालत नाही, तर ते तिथे बदल घडवत आहेत. कोणी वारीमध्ये ट्रॅकिंगसाठी मोबाईल ॲप्स बनवत आहेत. कोणी जी-पी-एसद्वारे पालखीचे लाईव्ह लोकेशन दाखवत आहे. कोणी ड्रोनद्वारे आपली सेवा देत आहे. तर कोणी निर्मलवारी मोहिमेत अंतर्गत संपूर्ण वारीचा मार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी काम करत आहेत. आजचा तरुण आपली संस्कृती विसरलेला नाही, तर तो आपल्या आधुनिक ज्ञानाने 1200 वर्ष जुन्या असलेल्या या परंपरेला आणखी समृद्ध करत आहे. मित्रांनो, वारी ही केवळ एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्याचा प्रवास नाही, तर तो स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास आहे. या वारीमध्ये अहंकार विरघळला जातो, माणूस माणसाशी जोडला जातो. संतांनी दिलेला हा समतेचा, माणुसकीचा आणि आपुलकीचा संदेश आजच्या जगाला सर्वात जास्त गरजेचा आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे, "भूता परस्परे जडो मैत्री जीवांचे", म्हणजेच जगातील सर्व जीवांमध्ये मैत्री निर्माण व्हावी, हाच वारीचा अंतिम उद्देश आहे. तर मग तुम्ही कधी निघताय वारीला? हा व्हिडिओ तुमच्या तरुण मित्रांबरोबर नक्की शेअर करा. त्यांचा दृष्टिकोन हा वारी संदर्भात नक्कीच बदलेल. वारीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या भावना काय आहेत? ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. वारकऱ्यांविषयी ही सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. वारकरी मंडळींनो, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. धन्यवाद.